तिला महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हंगामा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेमध्ये खळबळ माजल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकचे नेते अनिल कदमांनी मातोश्रीशी चर्चा करूनही फॉर्म भरला नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। वसंत गीतेंनी फॉर्म घेऊनही फॉर्म भरला नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेमध्ये खळबळ माजल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। नाशिकच्या नेत्यांच्या वागणुकीमुळे ठाकरे सेनेमध्ये खळबळ माजलेली आहे। अनिल कदमांनी मातोश्रीशी चर्चा करूनही फॉर्म भरला नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। तर इकडे वसंत गीतेंनी फॉर्म घेऊनही फॉर्म भरला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय काय अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, काय घडतंय नेमकं? ऋषाली, विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय। मोठा हंगामा या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण काल आपण बघितलं की वसंत गीते आणि अनिल कदम हे दोन ठाकरेंचे नेते उमेदवारी अर्ज भरणार असं जवळपास या ठिकाणी निश्चित झालं होतं। दोघांपैकी एकाचं नाव देखील निश्चित झालं होतं। अनिल कदम यांची मातोश्रीशी चर्चा झाली होती, तर वसंत गीते हे देखील मातोश्रीच्या संपर्कात होते। मात्र वेळेवर या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये आणि त्यामुळे आता या सगळ्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मात्र अंतर्गत कलह जो आहे तो या ठिकाणी चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे। अर्थात काल ज्या वेळेला महाविकास आघाडीकडून एकानं देखील उमेदवारी अर्ज भरला नाही आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडनं देखील दोन नावं चर्चेत असताना एकाने देखील उमेदवारी अर्ज भरला नाही, त्यावेळेला इथले जे संपर्क प्रमुख आहेत रवींद्र मिर्लेकर त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की या संपूर्ण विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं जो घोडेबाजार सुरू आहे त्या घोडेबाजारात आम्हाला सहभागी व्हायचं नाहीये आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला नाही। प्रत्यक्षात वसंत गीते हे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरतील असं जवळपास निश्चित झालं होतं। अनिल कदम जे आहेत, जे निफाडमध्ये आहेत आणि निफाडकडनं ते प्रतिनिधित्व करतात, ते देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत होते। दोन बडे नेते ज्या वेळेला शिवसेना प्रमुख जे आहेत किंवा उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांच्या संपर्कात असून सुद्धा उमेदवारी अर्ज भरत नाहीत, त्यांना आदेश असून सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत नाहीत, त्याचा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न आता शिवसैनिकांमध्ये पडलेला आहे। या संपूर्ण घटनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह जो आहे तो या ठिकाणी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। कारण काल ज्यावेळेला रवींद्र मिर्लेकर यांना असं विचारण्यात आलं की इथले तुमचे नगरसेवक जे आहेत ते विधान परिषद निवडणुकीत मतदान करतील का, त्यावेळेला ते देखील संभ्रमात होते। एकीकडे नगरसेवक आता निवडणुकीला मतदान करणार असं म्हणतात, तर मिर्लेकर म्हणतात की आमचे नगरसेवक त्यांची जी काय समजूत काढायची आहे किंवा त्यांना जे काय मार्गदर्शन करायचं आहे ते थेट उद्धव ठाकरे करणार आहेत। त्याच्यामुळे विसंवाद जो आहे तो या ठिकाणी कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेत स्पष्टपणे बघायला मिळतोय आणि ऐन विधान परिषद निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे नेते जे आहेत ते आता तोंडघाशी पडल्याचं देखील बघायला मिळतंय। कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये। खास करून वसंत गीते आणि अनिल कदम ज्या दोन नावांची चर्चा होती त्यापैकी देखील कोणालाही या ठिकाणी फायनल जे डिसिजन जो आहे तो देता आलेला नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे गट तट आहेत, जे वर्षानुवर्ष या ठिकाणी बघायला मिळतात ते या ठिकाणी तसेच आहेत, ते जास्त ऍक्टिव्ह झाल्याचं आता बघायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचा आणि मुद्दा जो एक आहे ऋषाली, तो याच्यामध्ये एक आहे की आता ठाकरेंचे शिवसेनेचे हे सगळे नगरसेवक नेमके कोणाला मतदान करणार आणि त्यानंतर त्यांच्यावर काही कारवाई होणार का, हा खरा प्रश्न आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।